सकाळी उठून मोबाईलचं 1.5 GB नेट रील बघून संपवायच्या वयात आमचे घरचे आम्हाला बिना आंघोळीचं रानात काटे उचलायला पाठवता. नमस्कार, मी आहे कांचन. आज आपल्याला काम असतं की डाळिंबाच्या बागेची काटा छाटणी झाल्यामुळे सगळीकडे रानात फांद्या पडेल होत्या. आता त्या 2-3 दिवस जरी लेट झालाय की लगेच त्याचे काटे हात सुद्धा लावून देत नाही. मग काय, आपले हँड ग्लोव्ज घातले आणि भैया आणि मी सुरू केलं. एक ना एक फांदी गोळा करायला लावत होती. झाडाचे शूट, बारीक बारीक काटे सगळं गोळा करायचं आणि ते सगळं गोळा करून एका फाटके तुटके भोवताव गोळा करायचं. आता रानाच्या हाफ हाफ पार्ट मध्ये विभाजन करून अर्धी अर्धी लाईन गोळा करून ते ओझं ओढीत आणायचं. दुसरीकडे लगेच जाळ आणि धूर सोबत चालू होता. मग ते जाळ ते ओझं टाकून परत तो भोत घेऊन जायचा आणि परत नवीन लाईन सुरू करायची. एवढे हँड ग्लोव्ज घातले होते तरी पण त्यातून वाळेल काटे असे खतरनाक घुसायचे ना. आता इकडे अर्ध रान होत नाही तर तिकडे लगेच पोटातले कावळे बत कळायला सुरू होता. मग काय, आपल्या जांभूळ खाली 2 खताच्या गोण्या टाकल्या आणि सुरू केलं. काही असो या नसो, पण मला कांदा जेवणासोबत नसला तर ते जेवणच जात नाही. जी चव ती कांदा कापून खाण्यामध्ये नाही, ती तेवढी त्या हाताने फोडलेल्या कांद्यामध्ये असते. मग कांद्याची 2-3 फोडी करून मारला ताव जेवण. मग परत जेवण करून एकदम टाकून सुरू केलं. आता आमच्यासोबत आमच्या मम्मी पप्पांनी त्यांना पण कामाला लावलं होतं. आधीच वरून पावसाचं वातावरण झाल्यामुळे जे दानादान भरवज आणि टाकणीहून धुरावं शेवटपर्यंत पार पाठीची पायाची पार डोक्याची टपली झाली.